आज मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे मॅथ्सचे छान असे ट्रिक्स, ते म्हणजे स्क्वेअर फाइंड आउट करणं, तेही विथिन अ सेकंडमध्ये. 7वीच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मॅथ्सचे वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना स्क्वेअर फाइंड आउट करावे लागतात, तेही विथिन अ सेकंडमध्ये. फॉर एक्झाम्पल कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करणं, आयडेंटिटी सॉल्व्ह करणं, पायथागोरसचा थेरम यूज करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना स्क्वेअर फाइंड आउट करावे लागतात, तेही विथिन अ सेकंडमध्ये. मग त्यावेळेस विद्यार्थ्यांना ह्या ट्रिकचा वापर होतो. स्क्वेअर फाइंड आउट करण्याच्या 3 ट्रिक्स आहेत, म्हणजे 1 to 100 मध्ये जे नंबर्स आहेत त्यांचा स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी वेगळे ट्रिक्स आहे. लास्टचा डिजिट जर 5 असेल तर त्याचा स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी वेगळे ट्रिक्स आहे, आणि अबोव्ह 100 चे जर एक्झाम्पल असेल तर त्यांचा स्क्वेअर फाइंड आउट करण्याची वेगळी ट्रिक्स आहे. तर आज आपण त्यापैकी एक ट्रिक्स बघणार आहोत, ते म्हणजे 1 to 100 मध्ये जे नंबर्स आहेत त्यांचा स्क्वेअर विथिन सेकंड मध्ये कसा फाइंड आउट करायचा. चला तर बघूया. पहिला एक्झाम्पल आपण इथे घेतलेला आहे 43 चा स्क्वेअर. 43 चा स्क्वेअर फाइंड आउट करताना इथे मी पहिले तीन ग्रुप करून घेणार आहे. त्यानंतर 43 मधला हा जो 3 आहे, ह्या 3 चा आपण स्क्वेअर करणार. 3 चा स्क्वेअर आहे 9, तो मी पहिल्या ग्रुप मध्ये राईट करते. त्यानंतर 4, 3 आणि 2 ह्या तिघांचेही मल्टिप्लिकेशन करून घेणार. 4 3 जा 12, 12 जा 24. 24 मधला मी 4 इथे राईट करणार आणि कॅरी 2 देणार. त्यानंतर 4 चा स्क्वेअर करणार. 4 चा स्क्वेअर आहे 16 आणि 16 मध्ये कॅरी 2 ऍड करणार. आन्सर येतं 18. मग झाला तुमचा 43 चा स्क्वेअर तयार. तो आहे 1849. तुम्ही आन्सर चेकआउट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा नंबर आहे 46 चा स्क्वेअर. 46 चा स्क्वेअर फाइंड आउट करताना इथे मी पुन्हा एकदा 3 ग्रुप करणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण 4 चा स्क्वेअर करणार. 4 चा स्क्वेअर येतो 16. तर 16 मधला 6 मी इथे राईट करणार आणि 1 पुढे कॅरी देणार. त्यानंतर 6, 4 आणि 2 या तिघांचे मल्टिप्लिकेशन करून घेणार. 6 4 जा 24, 24 2 जा 48. 48 मध्ये हा 1 ऍड करायचा, मग 49 होतं. मग इथे 9 येणार आणि कॅरी अगेन 4 जाणार. त्यानंतर 6 चा स्क्वेअर करणार. 6 चा स्क्वेअर येतो 36 आणि 36 मध्ये हा कॅरी ऍड करणार. आन्सर येतो 40. हा झाला तयार तुमचा 64 चा स्क्वेअर. मग 64 चा स्क्वेअर आहे 4096. दोन्हीही आन्सर तुम्ही चेकआउट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही 1 to 100 नंबर मधल्या कुठल्याही नंबरचा स्क्वेअर विथिन अ सेकंड मध्ये फाइंड आउट करू शकता. तुम्हाला ट्रिक कशी वाटली? जर ट्रिक आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.